पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अभिषेक सुनील मोर्डे राहणार निडगुरसर तालुका आंबेगाव याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी गणपत महादू ढोबळे यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून संतोष जॉन हैतोली दास राहणार घाटकोपर, शरद पंदू हारड, आशा शरद हारड दोघेही राहणार पोंदेवाडी तालुका आंबेगाव यांच्यावर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गणपत महादू ढोबळे यांची पोंदेवाडी येथे जमीन असून त्या विहिरीतून शरद पंदू हारड यांना वापरण्यासाठी पाणी दिले आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ढोबळे यांनी त्यांना तुम्ही पाण्याचा जास्त वापर करू नका, आम्हाला शेतीसाठी पाणी पुरत नाही असे सांगितले होते। मात्र हारड हे रात्रीच्या वेळी विहिरीतील पाणी उपसा करत असत। ढोबळे यांना पाणी पुरत नसल्याने त्यांनी त्यांच्या विहिरीवरील हारड यांच्या मोटारीची वायर काढून टाकली। याच गोष्टीवरून दिनांक 19 मार्च रोजी रात्री शरद हारड यांची गणपत ढोबळे व अभिषेक मोर्डे यांच्याबरोबर शाब्दिक चकमक झाली। विहिरीतून पाणी घेतल्याच्या कारणावरून आणि मोटारीची वायर तोडल्याच्या वादातून अभिषेक मोर्डे यांना शिवीगाळ मारहाण करत लोखंडी फळीने डोक्यात मारून जखमी केले, तसेच पुन्हा आमच्या नादाला लागलात तर 2 तासात संपवून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। या घटनेत अभिषेक सुनील मोर्डे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे। या प्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे।